मोटार घेणाऱ्यांना उत्तम संधी. आमच्याकडे सर्वांना परवडतील अशा स्वस्त किमतीच्या मोटारी विकायच्या आहेत. प्रत्यक्ष पाहून खात्री करा. जाफर जावजी, लिलाववाले, पुणे लष्कर. वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पाहिल्यावर मोटार घेण्याच्या माझ्या इच्छेनं उचल खाल्ली. खिशात 500 रुपयांच्या नोटा ठेवून मी गुंड्या भाऊकडे गेलो. त्याला ती जाहिरात दाखवली. किती पैसे खर्चायला तू तयार आहेस, त्यानं मला विचारलं. हे बघ, 500 रुपयांच्या नोटाचं पुडकं त्याच्या पुढं टाकून मी म्हटलं, 500 रुपये? नोटा मोजून तो हसत म्हणाला, अरे हल्लीच्या चढत्या बाजारात 500 रुपयांत सेकंड हँड मोटारसायकल देखील मिळायची नाही. मग गाडी कशी मिळेल? भाऊ, जाहिरातीत स्पष्ट दिलं आहे ना की सर्वांना परवडतील अशा गाड्या आमच्याकडे आहेत म्हणून. 500ची गाडी नसली तर जाहिरात देणाऱ्याचा कान पकडून विचारेन की तू अशी खोटी जाहिरात का दिलीस म्हणून. गुंड्या भाऊच्या मोटारीतून आम्ही दोघे जाफर जावजीकडे गेलो. नाना प्रकारचं सामान पटांगणभर पसरलं होतं. 20-25 मोटारी तिथं उभ्या होत्या. आम्हा दोघांना पाहून एक मनुष्य तिथं आला आणि सलाम करून म्हणाला, आपल्याला काय पाहिजे साहेब? आम्हाला मोटार घ्यायची आहे, असं मी ऐटीत म्हटलं. असं तो बोलला. माझ्याजवळ अगदी थोड्या वापरलेल्या गाड्या आहेत. एक गाडी तर अशी आहे की मूळ मालकानं ती 9,000 कोरी घेतली. 5 दिवस वापरल्यावर त्याला अमेरिकेला जावं लागलं. ती गाडी 6,000 विकून टाकायची आहे. हे पहा जाफर साहेब, इतक्या किमतीची गाडी आम्हाला नको. यापेक्षा स्वस्त किमतीची दाखवा, गुंड्या भाऊ म्हणाला. जाफर शेठनी 2,000 पर्यंत किमतीच्या गाड्या दाखवल्या. माझी मागणी त्याहूनही कमी किमतीच्या वाहनाची आहे असं ऐकल्यावर तो म्हणाला, तर मग साहेब खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटारच घ्या ना, 2-2.5 रुपयांना मिळेल. मी म्हणालो, शेठ अशी मस्करी करू नका. माझ्याजवळ रोख 500 रुपये आहेत. तेवढ्यात मिळण्यासारखी गाडी तुमच्याजवळ असली तर सांगा. आता ठीक बोललात साहेब. पहिल्यांदाच असं सांगितलं असतं तर 2,000च्या किंमत असलेल्या गाड्या तुम्हाला दाखवल्याच नसत्या. ते नोकराला म्हणाले, दाऊद, मोडतोड विभागात ते जुनं मॉडेल ठेवलं आहे ते साहेबांना दाखव, 500ला देऊन टाकू. दाऊदच्या मागून आम्ही लोखंडाच्या मोडतोड विभागात गेलो. त्यात मोटारीचा एक सांगाडा ठेवला होता. गुंड्या भाऊनं मोटार तपासली. ती बऱ्याच स्थितीत होती, परंतु तिच्यात पेटतेल टाकून चालवून पाहिल्याशिवाय ती घेणं वेडेपणाचं झालं असतं. दाऊद म्हणाला, तुम्ही 250 रुपये डिपॉझिट ठेवत असाल तर गाडी चालती करून देऊ. बाकीचे 250 रुपये 4 दिवसांनी द्या आणि मोटारीत बसून घरी जा. आम्हाला सौदा पटला. जाफर शेठच्या मॅनेजरजवळ 250 रुपये भरून आणि 4 दिवसांनी परत येण्याचं कबूल करून आम्ही घरी परतलो. जेवणाच्या वेळी मोटारीची वाच्यता केल्याशिवाय माझ्याच्यानं राहावे ना. एकदम मोटारच आणून दाराशी उभी करायची आणि सगळ्यांना चकित करून सोडायचा असा माझा विचार होता. परंतु एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कसं माझ्या अंगी नव्हतं. मी एकदम बोलून गेलो, उद्या काय जम्मत येणार आहे आपल्याकडं, ओळखा. मोरूला वाटलं रेडिओ, राघूला वाटलं टाईपरायटर, तर मैनाला वाटलं विजेचा पंखा. मोटारीपर्यंत कुणाचीच उडी जाईल. शेवटी मी म्हणालो, उद्या आपली मोटार येणार आहे. सौ म्हणाली, लॉटरीत बक्षीस मिळालं की काय? बक्षीस नाही मिळालं, चांगली विकत घेतली आहे मोटार 500 रुपयांना. कोणत्या रंगाची आहे? चाळूने विचारले. किती माणसं आत बसू शकतील? सौ म्हणाल्या. मला चालवता येईल की नाही? राघू म्हणाला. अरे पण ती ठेवायची कुठं? हल्लीच्या दिवसात मोटार ठेवायला जागा तरी कुठे मिळणार आहे? आई म्हणाली. या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी यथाशक्ती उत्तर देत होतो, पण
ती ठेवायची कुठं हा आईचा प्रश्न विशेष अडचणीचा वाटला. सध्या रस्त्याच्या कडेला ठेवून द्यावी असं मी सुचवलं. मोटार चालक ठेवणं माझ्या आटोक्या बाहेरचं असल्यामुळं स्वतःच मालक बनणं मला भाग होतं. गुंड्या भाऊकडे जाऊन मोटार चालवण्याचे धडे घ्यायचे मी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊ लागलो. त्यानं दिलेला पाठ रात्रीच्या वेळी जागरण करून मी गिरवत होतो. खुर्चीवर बसून आणि हातात काठी धरून मोटारीतलं सुकाणू चाक कसं फिरवायचं याची सवय करत मी रात्रभर बसलो होतो. रात्री 2 वाजता आई जागी झाली. माझ्या माडीचं दार उघडं राहिलं असल्याने रस्त्यातला दिव्याचा अंधुक उजेड आत पसरलेला होता. खुर्चीवर बसून मी हवेत नाना प्रकारचे हातवारे करत आहे असं पाहून ती घाबरली. मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली, "आप्पा, आप्पा, जागा हो." मी मोटार चालवण्याच्या सुख स्वप्नात इतका गर्क झालो होतो की आपण आपल्या माडीत मोटार चालवण्याची केवळ कवायत करत आहोत याचं भान नाहीसं झालं होतं. रहदारीचा नियम मोडल्याबद्दल पोलीस शिपायानं येऊन आपली मानगुटी पकडली आहे असं मला वाटलं आणि म्हणालो, "माफ करा फौजदार साहेब, मी अजून शिकतो आहे." "अरे देवा, याला वायू झाला की काय? सुनबाई, उठ लवकर." घाबऱ्या घाबऱ्या आई म्हणाली. तिची सुनबाई जागी झाली. तिनं मोरूला हाक मारली. तेवढ्यात मी नीट शुद्धीवर आलो. मोटार चालवण्याची कवायत करत होतो असं मी सांगितल्यावर सगळेजण एक होऊन मला हसले. 4-5 दिवसात आमची मोटार दुरुस्त झाली. राहिलेले 250 रुपये देऊन टाकले आणि मोटार घरी पोहोचवण्यासाठी दाऊदला बरोबर घेतलं. घरापाशी आमच्या कुटुंबातली सर्व माणसं, आमचे शेजारी आणि घरमालक असे सर्वजण मोटारीचं स्वागत करायला उभे राहिले. सगळ्यांना मोटार बघून आनंद होईल अशा कल्पनेने मी त्यांच्याकडे हसत मुखानं पाहिलं. पण माझ्या कुटुंबातल्या माणसांच्या तोंडावर निराशेचं आणि इतरांच्या तोंडावर उपहासाचं प्रतिबिंब दिसत होतं. "आता उगीच नावं ठेवत बसू नका मोटारीला. कुठून तरी गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचलं म्हणजे झालं. चला आता कोणीतरी तिघं बसा मोटारीत. मंडई भोवती एक चक्कर मारून परत येऊ, मग दुसऱ्या तिघांना घेऊन जाईन." मी ऐटीत म्हणालो. साळू आणि सौ मागल्या बैठकीवर जाऊन बसल्या आणि मोरू पुढं बसला. चालकस्थानी अर्थात मी होतो. "तुळशीबागेशी थांबवा बरं का गाडी, आपण दर्शन घेऊन येऊ," सौ म्हणाली. गाडी चालू करण्याकरता अवश्य असणारं सर्व तंत्रमंत्र मी काळजीपूर्वक पाळलं, पण गाडी काही सुरू होईना. म्हणून मोरूला हँडल मारायला सांगितलं. कितीतरी वेळ तो हँडल गरगर फिरवत होता, पण इंजिन चालू होईना. हँडल मारून मारून घामाघूम झालेल्या मोरूला आई म्हणाली, "मोरू, किल्ली फार फिरवू नकोस. साळूला किल्लीची मोटार आणली होती. तिनं जास्त किल्ली दिल्यामुळं तिची स्प्रिंग तुटून गेली. तशी याही मोटारीची स्प्रिंग तुटेल फार किल्ली दिलीस तर." मी बटन फिरवलं आणि इंजिन चालू होऊन शिव भरल्यासारखी गाडी धडधडू लागली. मोरू आत येऊन बसला. तेवढ्यात मोटारीचं हिव बरं झालं आणि ती मख्खपणा उभी राहिली. पुन्हा एकदा सर्व तंत्र पार पाडलं आणि मोरू हँडल फिरवत असतानाच गाडी चालू झाली. तो हँडल सोडून तसाच बाजूला झाला म्हणून बरं झालं, नाहीतर अपघातच व्हायचा. आमच्या मोटारीतून चिर चिर, खुळखुळ आणि फटफुट असे 3 प्रकारचे आवाज निघत असल्याने पादचारी लोक घाबरून आम्हाला वाट देत होते. ऑफिसात यापुढे मोटारनी जाण्याचा उपक्रम मी सुरू केला. गाडी चालू करताना मुलांपैकी 2 मागून ढकलत असे आणि ऑफिसातून परत येताना तिथला शिपाई ढकलत असे. त्यांचं घर वाटेत असल्यानं गाडी ढकलून इंजिन फुर्र फुर्र करू लागताच तो उडी मारून आत बसला. त्याच्या घराजवळ
मी वेग कमी करत असे. जोग साहेबांनी मोटार ठेवली आहे हे कळल्यापासून ऑफिसात माझी प्रतिष्ठा वाढली. बरोबरीचे अधिकारीही माझ्याविषयी आदर दाखवू लागले. परत जाताना मला न्याल काय अशी विनंती वारंवार होऊ लागली. पण एकदा आमच्या मोटारीत बसलेल्या मनुष्यानं पुन्हा बसण्यासाठी चुकूनही कधी विनंती केली नाही. एके दिवशी आमचे अधिकारी सदाशिव अय्यर माझ्या मोटारीतून ऑफिसात जाण्यासाठी माझ्याकडे आले. त्या दिवशी दिल्लीहून बडे अधिकारी तपासणीसाठी यायचे असल्याने आम्हाला जरा लवकरच ऑफिसात पोहोचणं आवश्यक होतं. 2 कारकूनही आम्हाला घेऊन जाता का अशी विनंती करू लागले. तेव्हा त्यांनाही बरोबर घेतलं. मोठ्या अभिमानानं 3 सहकाऱ्यांना घेऊन ऑफिसकडे निघालो. कंपाऊंडात शिरलो, परंतु गाडी थांबेना. आतापर्यंत निघताना ती हटवादीपणा करत होती, पण आज थांबण्याचं सुद्धा ती मनावर घेणार. काही केल्या इंजिन बंद होईना. बेफान घोड्यासारखी ती अगदी स्वैर बनली होती. ऑफिसमधून बाहेरच्या फाटकानं बाहेर निघाल्यावर पुन्हा आतमधून आत शिरलो. एका फाटकातून बाहेर निघाल्यावर दुसऱ्यातून आत शिरायचं आणि परत तसेच गाडी थांबवण्याचे प्रयत्न करत गरगर फिरायचं. याशिवाय मी तरी काय करणार. अय्यर आणि 2 कारकून संतापले. अहो, गाडी थांबवा की, आमची हौस पूर्ण झाली, ते ओरडून म्हणाले. बाबांनो, गाडी थांबवायचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे, पण ती थांबतच नाही, मी ओरडून उत्तर दिलं. अर्धा पाऊण तास झाला. जोग अशा प्रदक्षिणा का घालत आहेत याचा उलगडा न झाल्यामुळे ऑफिसच्या नोकरांची आणि इतर बघ्या लोकांची ही गर्दी पोर्चमध्ये जमली. गाडी चालवून तिच्यातलं पेट्रोल संपलं की ते आपोआप बंद पडेल असा मला विश्वास होता. दिल्लीच्या त्या लष्करी अधिकाऱ्यांची भव्य गाडी आमच्या ऑफिसच्या फाटकात शिरत असताना माझी मोटार प्रदक्षिणा घालत तिच्या मागोमाग आली आणि तिच्या पृष्ठभागावर तिनं एडक्यासारखी धडक दिली. ती गाडी भक्कम आणि लष्करी उपयोगाच्या बांधणीची असल्यानं तिचा मागचा भाग थोडा मोडण्यापेक्षा तिचे अधिक नुकसानी झाले नाही. माझ्या मोटारीचं मात्र नाक चांगलंच सडकलं. पण किंचित कमी वेगात असलेल्या वाहनावर ती आदळल्याने तिला मोठा धक्का बसला नाही. फक्त माझं कपाळ सुकाणू चाकावर आपटून टेंगूळ आलं. अय्यर साहेबांचा चष्मा फुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या 2 कारकुनांच्या हिरड्या सुजल्या. आता मोटारीवर माझ्याशिवाय कुणाचंच प्रेम उरलं नव्हतं. आईला देवदर्शनाकरता तुळशीबागेकडे घेऊन गेलो. मोटार काही केल्या थांबेना म्हणून देवळाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो. आई म्हणाली, अरे बाबा, देवाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात. मोटारीत बसून सबंध देवळाला नसतात घालायच्या. 20 प्रदक्षिणा झाल्यावर तिला बोहळ आली असल्या खटाळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा तिनं निश्चय केला. शेजारीन पाजारीन आमच्या मोटारीकडे पाहून हसतात म्हणून सौ आणि मुलं यांनाही ती नकोशी वाटत होती. गुंडेभाऊची तर स्वतःची गाडी होती. तात्पर्य, माझ्याशिवाय तिला कुणी वाली उरला नव्हता. कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.